वारणा नदीत शनिवारी शिगाव तालुका वाळवा बंधारा नजीक मोठ्या प्रमाणात मळीसदृश रसायन आल्याने नदीपात्रात मोठ्या संख्येने मासे मृत्युमुखी पडू लागलेत। आधीच बागणीसह भागात दूषित पाण्याने कावीळ सदृश आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळू लागलेत। यातच नदीत मळीसदृश घातक रसायन सोडण्यात आल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। वारणा नदीत आरोग्याला धोकादायक रसायनांचा अंश असलेले पाणी मिसळत असल्याचं स्पष्ट झालं। जलप्रदूषणावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा मात्र याकडे सोयीस्करपणाने डोळेझाक करत आहे। नदीपात्रातील पाण्यात मिसळणाऱ्या घातक आणि जहाल रसायनामुळे शेकडो मासे मृत्युमुखी पडतात। यामुळे नदीकाठावर दुर्गंधी पसरते। नदीपात्रात सोडण्यात येत असलेल्या जीवघेण्या घातक रसायनयुक्त पाण्यामुळे नदीतील दुर्मिळ मासे देखील तडफडून मृत्युमुखी पडू लागलेत। या नदीत खास करून वाम, रोहू, कटला तसेच अन्य विविध स्थानिक प्रजातीचे मासे आढळून येतात। आधीच या प्रजाती दुर्मिळ होत आहेत, यातच आता जलप्रदूषणामुळे हे मासे झपाट्याने मृत्युमुखी पडू लागलेत। या माशांचा अक्षरशः यातून वंशच्छेद होतोय की काय अशी भीती निर्माण होत चालली आहे। वारणा नदीच्या नशिबी अक्षरशः दैनावस्था आली आहे। सातत्याने या नदीत मळीसदृश्य रसायन सोडण्यात येतं, यामुळे नदीचं पाणी दूषित होत आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।